या की लवकर. आले. तर लवकर यावं माणसानी. आता आम्हाला काय एकच काम असतं काय तुमच्यासारखं? घरादाराचं सगळं बघावं लागतंय. तुमचं आपलं बरं आहे, गाडीला किक मारली की चालली. माहिती समजा आम्हाला तुम्ही काय काम करतात. हा चल. पण करत नाही का काम? करता ना. घरातलं बघायचं, शेताचं बघायचं. हे बघा इथंच बसले ईश्वर भाऊ. राम राम ईश्वर भाऊ. राम राम हरिभाऊ. अर नमस्कार वहिनी. नमस्कार. काय कसं काय येणं गेलं गरीबाकडे? तुम्ही गरीब, तुम्ही अख्खा गाव विकत घ्यायला बसलेत. काय का आता बोला की, काही अडचण आहे का? म्हणलं आम्हाला पण तुमच्यासारखं पिकाय पाहिजे होतं, म्हणून आलो होतो तुमचं मार्गदर्शन घ्यायला. बर भाऊ काय झालंय, जमीन लई निबार झाली असं वाटायला लागले. काही लावलं ना उत्पन्नच मिळालं झालंय बघा. चांगली महागडी रासायनिक खतं वापरून पाहिली हो, पण काही नेमच बसना. बरं सगळं खर्चाला महाग. डोकंच काम करेना, म्हणून म्हणलं तुम्हाला भेटावा आणि काहीतरी मार्ग निघतोय का बघा म्हणून आलो होतो. बर नाही, त्या दिवशी मी तुमच्या शेताकडनंच गेलो तेव्हा पाहिलंय समज. असो या तिकडे झाडाखाली बसू आणि निवांत बोलू. हा या वहिनी चला. बसा बसा की वहिनी. तर भाऊ तुमच्या जमिनीचा प्रश्न होता नाही का? तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? हे रासायनिक खताच्या आवाजवी आणि अयोग्य वापरामुळे जमिनीची सुपीकता आणि त्याची उत्पादन क्षमता अतिशय बिघडलेली आहे बघा. हो, आणि दिवसेंदिवस रासायनिक खताच्या किमतीत वाढ होतेच आहे नाही का? तर भाऊ त्याला कोणाचाच लगाम नाही ना. अगदी बरोबर बोललात बघा वहिनी. मग अशा वेळी जमिनीच्या सेंद्रिय खताची गरज भागवणं लईच गरजेचं असतं, तरच जमिनीचा पोत सुधारेल आणि त्याचं उत्पादन वाढेल. म्हणजे म्हणजे गणित सोपं आहे भाऊ. आता मला सांगा, हे आपलं शरीर निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी जसं आपल्याला सकस आहाराची गरज असते की नाही, आता तसंच जमिनीचं आहे. हा काय वहिनी? हा बरोबर आहे, पण तुम्हीच काहीतरी मार्ग सांगा ना भाऊ. वहिनी आता जमिनीची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर हिरवळीची खतं हाच योग्य पर्याय आहे. हिरवळीची खतं? हा हिरवळीची खतं म्हणजे हिरवळीचं खत म्हणजे कसं आहे बघा, म्हणजे शेतात हिरवं पीक वाढवून किंवा वनस्पतीचा कोवळा पाला, परत वनस्पतीचे अवशेष, त्याच्या कोवळ्या फांद्या या बाहेरून आणून ते पुन्हा शेतात नांगरून गाडून टाकायच्या. या समध्या प्रक्रियेतून जे काही खत तयार होतं ना त्याला हिरवळीचं खत किंवा बिवड असं म्हणतात. म्हणजे उगवलेलं पीक परत जमिनीत गाडून टाकायचं? हो वहिनी, कसं आहे ना, जमिनीचा पोत टिकवण्यासाठी आणि पिकाला उपयुक्त अन्नद्रव्य जमिनीतून मिळवण्यासाठी त्याचा साठा पहिला जमिनीत वाढवा. आणि तुम्हाला सांगतो, हे पीक उत्पादनासाठी हिरवळीचं खत याला लई महत्त्वाचं स्थान आहे. असं भाऊ पण जरा सविस्तर सांगा ना. हो सांगतो ना. आता पहिलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिरवळीच्या खताची ना 2 प्रकार असतात. त्यातलं पहिलं म्हणजे शेतात लागवड करून हिरवळीचं खत तयार करायचं. आता ह्यात कसं असतं, हिरवळीच्या खताची पिकं शेतात सलग किंवा एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून पेरायचं आणि त्याच शेतात ते पीक फुलोऱ्यावर येऊ लागलं की त्याची कापणी करायची आणि नांगरणी करून परत त्यात गाडून टाकायचं. आणि दुसरं यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हिरव्या कोवळ्या पानांचं हिरवळीचं खत.
आता ह्यात कसं असतंय, पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणाऱ्या वनस्पतीचे अवशेष, त्यांचा कोवळा हिरवा पाला आणि त्यांच्या कोवळ्या फांद्या ह्या गोळा करून ठेवायच्या आणि नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी त्या मातीत मिसळून घ्यायच्या. मला सांगा, पहिल्या प्रकारानुसार कोणत्या पिकांची लागवड करावी लागते? वा, अरे बाबा चांगला प्रश्न विचारलाय. पहिल्या याच्यासाठी बघा ताक, गवार, चवळी, ढेंचा, मूग, मटकी, मसूर, मेथी, वाटाणा, पुन्हा आपलं कुळीत, उडीद, शेंजी, शेवरी, लसूर घास, बरशीम या पिकांची लागवड आपण हिरवळीच्या खतासाठी करू शकतो. हां. आणि कुठल्या पिकाची साठवण करून मातीत कालवायची? त्यासाठी बघा वहिनी, गिरीपुष्प, शेवरी, करंज, पुन्हा टाकळा, करनिया, ऐन, किंजळ यांच्या हिरव्या पालाचा आणि फांद्यांचा उपयोग आपण हिरवळीच्या खतासाठी करू शकतो. आणि मग ते ताग, ढेंचा, मूग, चवळी यांचाच का बरं वापर करायचा हिरव्या खतासाठी? म्हणजे त्याच्यात काही वेगळं आहे का? वेगळं असतंय ना वहिनी. नाही म्हणजे कसं आहे बघा, एक तर हे पीक हलक्या जमिनीवरती, पुन्हा कमी पाण्यात आणि कमी कालावधीत भरपूर वाढतं, नाही का? आणि शिवाय हे पालेदार आणि हिरवेगार असतात. बरं इतकंच नाही बरं का भाऊ, कसं आहे, या पिकांचं एक वैशिष्ट्य असं असते, यांची खोडं जी असतात ना ते मऊ आणि लुसलुशीत असतात. त्याच्यामुळं कुजण्याची जी काही क्रिया असते ती लवकर लवकर होत असते. आणि ह्या पिकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या पिकांची मुळं जमिनीत खोलवर जाणारी असल्यामुळं जमिनी खालच्या थरातील जी काही अन्नद्रव्य ती वरच्या थरापर्यंत शोषून आणली जातात. हा असा खेळ आहे तर. म्हणजे जेवढी मुळं खोल तेवढं चांगलं असते. बरोबर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही पिकं आहेत ते द्विदल वर्गातले आहेत, म्हणजे शेंगवर्गीय. त्यामुळे वातावरणातली नत्र स्थिर होण्यास मदत होते. भाऊ, हे आम्हाला कधी कळायचं? तुम्ही येत म्हणून सगळं सविस्तर कळतंय बघा. ते खत कसं तयार करायचं ते पण उलगडून सांगा ना, म्हणजे पुढं काही अडचण नको. नाही नाही सांगतो की बहिणी. हां. कसं आहे, या पिकांच्या पेरणीची वेळ आणि गाडण्याची वेळ अतिशय महत्त्वाची असते, जेणेकरून हिरवळीच्या खतापासून मिळणारी मूलद्रव्य जमिनीतून निचऱ्याद्वारे अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे निघून जाणार नाही आणि त्यांची कुजण्याची क्रिया चालू राहील. म्हणजे कोणत्या वेळेला पेरणी करायची भाऊ? म्हणजे बघा, हे ताक, ढैंचा, उडीद, मूग यांची पेरणीची उत्तम वेळ म्हणजे जून किंवा जुलैची सुरुवात असते. म्हणजे पाऊस सुरू होण्याआधी यांची भरपूर वाढ झालेली असते आणि एकदा का मान्सूनचा पाऊस सुरू झाला तरी हे पीक जमिनीवरती लोळणार नाही. आणि गाडायचं कधी? सर्वसाधारणपणे वहिनी बघा, गाडणं हे फायदेशीर असतं केव्हा, जेव्हा ते पीक फुलाऱ्यावर येऊ लागतं तेव्हा. कारण काय होतं, 7 ते 8 आठवड्यामध्ये यांची भरपूर वाढ झालेली असते आणि खोडे टणक नसतात, मऊ लुसलुशीत असतात, नाही का? हा, म्हणजे पाऊस आधी पेरणी करायची आणि फुलोऱ्याला आलं की गाडून टाकायची. हो. आणि गाडून झाल्यावरती त्यावरती फळी किंवा मैत फिरवायचा. पण असं का बरं करायचं? अहो, त्यामुळे ना वहिनी, हे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे दाबले जाऊन त्यांची कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. सोपं काम आहे की भाऊ. नाही, सोपं आहे, पण कसं आहे, हे हिरवळीचं पीक कुजण्यासाठी ना जमिनीत पुरेसा ओलावा लागतो. त्यासाठी भाऊ एक लक्षात ठेवायचं, ही पिकं जमिनीत गाडताना जर समजा पाऊस नाही पडला किंवा जमिनीत ओलावा कमी असेल तर आठवणीनं पाणी द्यायचं, जेणेकरून ही कुजण्याची जी क्रिया आहे ना ती लवकर लवकर होईल. तुम्हाला सांगतो, या हिरवळीच्या खताचा ना आपल्यासारख्या शेतकऱ्यांना बराच फायदा होऊ शकतो. म्हणजे कसं आहे बघा, या हिरवळीच्या खतामध्ये ना ह्युमस नावाचं एक सेंद्रिय द्रव्य असतं आणि ह्या द्रव्यामुळंच मातीला काळा रंग येतो. आणि ह्या सेंद्रिय द्रव्यामुळे ना जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते आणि ह्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते आणि त्यामुळे त्यांची कार्यशक्ती सुद्धा जोमाने वाढते. म्हणजे उघड्या डोळ्यांना दिसत नसलं तरी बराच फायदा होतो की. हो मग. आणि मी मागाशी म्हणलं तसं, ही जी काही पिकं आहेत ती द्विदल वर्गातली असतात, त्याच्यामुळे हे हवेतील नत्र शोषून घेतात. आणि तुम्हाला सांगतो, जवळपास 80 ते 120 किलो नत्र प्रति हेक्टरी साठवले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होतात. 80 ते 120 किलो नत्र? हो. बरं एवढंच नाही आहे, त्याच्यामुळे जमिनीतील स्फुरदाचं प्रमाण वाढतं. परिणामी
जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचं प्रमाण वाढतं आणि त्याचा डायरेक्ट फायदा आपल्या पिकांना मिळतो. आपल्याला कधी कळलं असतं एवढं विज्ञान. हो ना. पण भाऊ आहेत ना आपल्यासाठी. हा, अहो मी आहे की तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर. पण तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट सांगतो. या सेंद्रिय पदार्थामुळे या महत्वाच्या जीवाणूंचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं काय होतं तर आपली माती असते ना ती रवेदार होण्यास मदत होते. मातीत सुद्धा फरक पडतोय. मग आणि मातीचा दर्जा सुधारतो ना. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हे पावसाचं पाणी आहे ना आपल्या शेतामध्ये साचून राहत नाही, त्याचा लगेच निचरा होतो. आणि तुम्हाला सांगतो या हलक्या जमिनीत पण पाणी धारण करण्याची क्षमता राहते. एकंदरीत काय होतंय तर या पावसाच्या पाण्यामुळं जमिनीची धुपही कमी होते. हे महत्वाचं आहे भाऊ. नाही तर पावसाचा मेळ जमला नाही ना तर वाऱ्याकडे तोंड फिरवून बसावं लागतंय. हो अगदी खरं आहे बघा. पण तुम्हाला सांगतो या हिरवळीच्या खत पिकांच्या दाट वाढीमुळं तणांचा नायनाट तर होतच होतो. पण सगळ्यात महत्त्वाचं हे जर हिरवळीचं खत त्याची पिकं आपण जर क्षार असलेल्या जमिनीत गाडली तर त्यातलं क्षार पण कमी होतो आणि त्याच्यामुळं ती जमीन आपल्याला लागवडीखाली आणता येते. आहे की नाही महत्त्वाचा फायदा. खत एकच आहे पण त्याचे फायदे लई आहेत. पण हां आणि शिवाय खर्चही कमी आहे. त्याच्यामुळे आपल्यासारख्या शेतकऱ्यांना हे सहज परवडू शकतं. हे लय महत्वाचं आहे बघा भाऊ. नाही तर शेती खर्चाला माग. हां तर एकंदरीत काय तर हिरवळीच्या खतामुळं जमिनीचे भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात. परिणामी आपल्या जमिनीचा पोत सुधारतो आणि याचा फायदा पीक उत्पादन वाढीसाठी होतो. यावर्षी 100% आम्ही हिरवळीचं खत तयार करणार. काय हो? हा मग मी काय मागं राहतो काय. आणि आपल्यासोबतचे बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगायला पाहिजे. हा, हो नक्की सांगा बरं का भाऊ. आणि त्यांना सांगा हिरवळीचं खत पिकं घेणं ही काळाची आता गरजच आहे. तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याने जर कमीत कमी 3 वर्षातनं एकदा का हे हिरवळीचं पीक जमिनीत गाडलं ना तर त्यांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जमिनीतील अन्न घटक सहजरित्या त्यांच्या पिकांना उपलब्ध होईल. सगळ्या शेतकऱ्यांना सांगायची जबाबदारी आमची. हा वाह. आणि काही शंका असली तुम्ही आहेतच ना नाही का. मी हायच इथं, मी कुठं जाणार आहे. चला म्हणजे तुमची अडचण दूर झाली म्हणायची. हा आम्हाला 101% खात्री होती भाऊ, म्हणून आम्ही थेट तुमच्याकडेच आलो. आपण भाऊंला असं कोरडा पाहुणचार नको. चहा पाण्यास तरी विचारा. आता मी काय नाही म्हणलोय. चहाला कशाला, जेवणालाच बोलवू ना भाऊंना घरी. पण खरंच या बरं का भाऊ जेवायला. नक्की नक्की या, या. हा.